नमस्कार रसिक श्रोते हो, मी डॉक्टर सुमेधा हर्षे. मी साप्ताहिक जनमंगल परिवाराची एक सक्रिय सदस्य आहे. तसेच जनमंगल द्वारा प्रस्तुत नाद लहरी या साहित्य अभिवाचनाला वाहिलेल्या ध्वनिमासिकाची मी कार्यकारी संपादक. व्यवसायाने मी पेडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट म्हणजे छोट्या मुलांची फिजिओथेरपिस्ट आहे. मी स्पेशली एबल्ड मुलं, स्पेशली चॅलेंजिंग मुलं म्हणजे जी मुलं अपंग असतात, स्वमग्न असतात, अशा मुलांवर उपचार करते आणि अकोला येथे गेल्या 15 वर्षापासून मी माझं स्पर्श पेडियाट्रिक फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटर चालवते, म्हणजेच पुनर्वसन केंद्र. आणि मला लिहिण्याची, कविता करण्याची, कथा लिहिण्याची, कथाकथन, अभिवाचन आणि अभिनय करण्याची खूप खूप आवड आहे. ते माझे छंद आहेत. इतक्या वर्ष इतक्या व्यस्त जीवनशैलीमुळे मला या सगळ्या छंदांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळायचा नाही. पण त्यानंतर अचानक 3 वर्षांपूर्वी एक सुवर्ण संधी माझ्या पुढे चालून आली आणि मला अकोल्याला नाटकामध्ये एक मोठा रोल मिळाला. म्हणजे ज्याला आपण लीड रोल म्हणतो, तो रोल मला मिळाला, ती भूमिका मला वठवायला मिळाली. आणि या पहिल्यांदाच मी स्टेजवरती काम करणार होते. लहानपणी मी बरेचदा नाटकांमध्ये स्टेजवर काम केलेलं आहे, पण त्यानंतर मला त्याचा काहीही अनुभव नव्हता इतकी वर्ष. आणि अचानकच मी या एकदम क्षेत्रात आली. आणि आमचे जे दिग्दर्शक, लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्री बालचंद्र उखळकर सर, त्यांनी मला सांगितलं की तुझं एवढं व्यस्त तुझी जीवनशैली आहे, त्यातनं तुला नाटकाच्या प्रॅक्टिस करता तुला वेळ देता येईल का? तर घरच्यांच्या संमतीनीच, म्हणजे त्यांच्या प्रोत्साहनानेच मी हो म्हटलं. आणि आमची रोज तालीम व्हायची ती रात्री 9 ते 11:30 12 वाजायचे. आणि दिवसभर हॉस्पिटल आणि घर सांभाळून मी ते काम केलं. आणि आमचं पहिलं नाटक आलं ब्युटी क्वीन हिप्पी फुर्रे नावाचं. आणि ते प्रचंड गाजलं. म्हणजे पहिल्याच शोला 500 ते 550 प्रेक्षक उपस्थित होते. आणि माझ्या कामाचंही खूप कौतुक झालं. आणि मला पदार्पणातच प्रतिभारंग या पुरस्काराने मला म्हणजे पुरस्कृत करण्यात आलं. ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. अर्थात याचं सगळं श्रेय माझ्या संपूर्ण टीमला जातं आणि आमचे लेखक दिग्दर्शक असलेले बालचंद्र उखळकर सरांना जातं. त्यानंतर आमचं दुसरंही नाटक आलं, एक चौकट विस्कटलेली, तेही खूप गाजलं. तर अशा प्रकारे मी अभिनयाच्या क्षेत्रात आली. अर्थात अभिनय हा गुण माझ्यात कुठेतरी दडलेला असावाच. लहानपणी सुद्धा मी अनेक कथाकथन स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, नंतर भाषणं द्यायची. अर्थातच ते आईने लिहिलेले असायचे, मग ते मराठीत असो, संस्कृतमध्ये असो, इंग्लिशमध्ये असो, मी नेहमीच भाषण द्यायची. आणि ते संस्कार हळूहळू मनात रुजत गेले. वाचनाचे संस्कार माझ्या मनामध्ये हळूहळू रुजत गेले, कारण मी 7वी 8वीत असतानाच कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली होती. आणि खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या आई आणि आजीनी मला वाचायला दिलेल्या होत्या. तर त्याचेही संस्कार माझ्यावर हळूहळू होत गेले. आणि इतके वर्ष झाले, इतक्या व्यस्त जीवनशैलीमधून सुद्धा मी लायब्ररी कधी सोडली नाही आणि पुस्तक वाचन माझं चालूच राहिलं. तर सांगायचा मुद्दा हा की आज आपण नुसत्या गप्पा करणार आहोत कथाकथन, अभिवाचन या क्षेत्रांबद्दल. तर मी बरेचदा कथाकथन करते, माझे ते व्हिडिओ खूप प्रसिद्ध होतात, अभिवाचनही करते. आणि मला नेहमीच खूप चांगले गुरु मिळाले आहेत की जे मला नेहमी मार्गदर्शन करतात, माझ्या चुका सांगून मला अजून सुधारायला मदत करतात, मला प्रोत्साहित करतात. त्यात मी नाव घेऊ इच्छिते श्री बालचंद्र उखळकर सरांचं, आणि महाराष्ट्राचे लाडके कवी असलेले प्रशांत असणारे सर, मुकुंद करमळीकर सर, हे सगळे लोक मला नेहमी प्रोत्साहित करतात. तर सांगायचा मुद्दा असा की कथाकथन आणि अभिवाचन यात खूप फरक आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापैकी खूप जणी आजी पण झाल्या असाल, खूप माझ्या वयाच्या असाल, तर आपण आपल्या नातवंडांना किंवा मुलांना रात्री गोष्ट सांगून झोपवतो. तर मग मला सांगा की ती गोष्ट सांगणं ही काही तुम्ही वाचून दाखवता का? बहुतांश वेळा ती गोष्ट तुम्ही स्वतःच्याच मनाने रचलेली असते आणि अत्यंत छान हावभावासकट, एक्सप्रेशन सकट ती तुम्ही तुमच्या नातवंडांना सांगतात. म्हणूनच नातवंड त्यात रमतात आणि ती गोष्ट ऐकताच त्या दुनियेत रमून ती झोपी जातात, हो ना? मग हे झालं कथाकथन, जे आपण स्वयंस्फूर्तीने न वाचता सांगतो ते कथाकथन.
आणि अभिवाचन म्हणजे अभिनय, म्हणजे अभिनयासकट केलेलं वाचन. म्हणजे समजा एक मी तुम्हाला उदाहरण देते की आपल्याला एखादी कथा आवडली आणि तिचं अभिवाचन करायचं आहे, तर अभिवाचन आपण 2 लोक मिळून, 4 लोक मिळून किंवा समूहाने म्हणजे 6 लोकांमध्ये करू शकतो. म्हणजे त्या कथेमध्ये जेवढी पात्र आलेली आहेत ती प्रत्येकाला वाटून दिली, म्हणजे पुरुष आणि स्त्रीचे पात्र त्यांच्यात वाटून दिले, तर ते जे संवाद आलेले असतात कथेमध्ये ते आपण म्हणू शकतो निवेदक वेगळा असतो. पण कधी कधी एकटी व्यक्ती सुद्धा, मग ती स्त्री असो पुरुष असो, अभिवाचन करू शकते. म्हणजे वाचन करणं, कथेचं वाचन करणं, पण त्याच्यामध्ये तुमच्या व्हॉइस म्हणजे तुमच्या आवाजाचं टोन व्हेरिएशन आलं पाहिजे. म्हणजे समजा मी एखादी कथा सादर करते आहे, मी एक स्त्री आहे आणि त्याच्यामध्ये पुरुषांचे डायलॉग आहेत, एका मध्यमवयीन स्त्रीचे डायलॉग आहेत, छोट्या मुलीचे डायलॉग आहेत, तर संवाद आहेत, तर ते संवाद मी त्या आवाजामध्ये म्हटले पाहिजे. कधी त्या कथेमध्ये एखादा दुःखाचा प्रसंग आला तर त्याचे हावभाव माझ्या चेहऱ्यावर दिसले पाहिजे किंवा माझ्या आवाजांमधून लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे. कुठला आनंदाचा क्षण असेल तर झरकिनी चेहऱ्यावरचे भाव बदलले पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही एखाद्या कथेचं वाचन कराल तर ते परिणामकारक होतं आणि अत्यंत यशस्वीरित्या ते पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या मनाला जाऊन भिडतं. आणि कथाकथन जे असतं, तर कथाकथनसाठी तुम्हाला हवं असतं पाठांतर. जर तुमची स्वरचित कथा असेल तर गोष्ट वेगळी. स्वरचित कथा तुम्ही खूप छान हावभावांसकट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता, कारण ती तुम्ही स्वतः लिहिलेली असते. पण आपण एखाद्या प्रथितयशी लेखकाचं किंवा एखाद्या कुठल्या दुसऱ्या लेखक किंवा लेखिकेची कथा आपण जर घेतली तर ती कथा आपल्याला पहिले व्यवस्थित वाचायला हवी. ती वाचल्यानंतर आपल्याला त्याचं पाठांतर करायला हवं. मी असं म्हणत नाही की तंतोतंत एक एक शब्द पाठांतर करायचं, पण ती कथा जी आहे ती तुम्हाला पाठ झाली पाहिजे. ती तुम्ही 3-4 वेळा आरशासमोर उभं राहून तुमच्याकडनं म्हटल्या गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ती कथा सादर करता, आता तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा वाटतो की आपण जेव्हा फिजिकली म्हणजे लोकांसमोर काही कार्यक्रमांमध्ये कथाकथन करतो आणि आता आपण या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ऑन स्क्रीन कथाकथन किंवा अभिवाचन करतो, तर ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, खूप फरक आहे. म्हणजे बघा की आपण आता स्क्रीनवर जेव्हा एखादी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेला आपण त्या स्क्रीनच्या खूप जवळ असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर उभं राहून कथाकथन किंवा अभिवाचन किंवा काही सादरीकरण करत असतो, तर आपला चेहरा हा खूप दूर असतो प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या. तर मला सांगायचा मुद्दा हा की ज्यावेळी तुम्ही कुठलेही कविता सादरीकरण, कथाकथन म्हणा किंवा अभिवाचन करत असाल तर तुम्ही व्यवस्थित नीटनेटके तयार होऊनच ते करावं, कारण तुमच्या गेटअपलाही खूप महत्त्व असतं. तुम्ही स्क्रीनवर खूप जवळ दिसत असता. तर ही झाली पहिली टीप. आता दुसरी टीप अशी की कथाकथनबद्दल आपण बोलत होतो. कथाकथन करण्याच्या आधी कथा 3-4 वेळा वाचून झाली पाहिजे, त्यातला अर्थ तुम्ही समजावून घेतला पाहिजे, तो अर्थ ती कथा तुमच्या मनाला भिडली पाहिजे. त्यानंतर तुम्ही ती कथा पाठ केली पाहिजे. पाठ केल्यानंतर आरशासमोर तुम्ही 3-4 वेळा का होईना 5-6 वेळा तुम्ही ती कथा म्हणून बघायला हवी. जेव्हा तुमची ती कथा पाठ होते तेव्हा मग तुम्ही ती फ्लुएंटली म्हणू शकता, त्याच्यामध्ये हावभाव एक्सप्रेशन्स आणू शकता. ती कथा जर तुमची पाठ नसेल तर तुम्ही ती कथा सादर करताना ब्लँक व्हाल, म्हणजे तुम्ही आठवत राहाल की पुढे काय येणार आहे, पुढे काय येणार आहे, आणि तुमच्या चेहऱ्यावर तसे हावभाव येणार नाही आणि ती कथा जी आहे ती परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोचणार पण नाही. त्यामुळे कथाकथन मला खूप कठीण वाटतं अभिवाचनपेक्षा. मी कथाकथनही करते, पण वऱ्हाडी भाषेतली जर कथा असेल तर ती मी पाठ करू शकत नाही, कारण की ते वऱ्हाडी शब्द मला पाठ होत नाहीत. तर तुम्हाला आवडेल अशी सोपी कथा घ्या, पहिल्यांदा छोटी कथा घ्या आणि तिचं कथाकथन करून बघा. त्याचप्रमाणे अभिवाचन सुद्धा तुम्ही करू शकता. तुमचा ग्रुप एक जमवा आणि त्या ग्रुपमध्ये मिळून तुम्ही अभिवाचन करा. अत्यंत सुंदर क्षेत्र आहेत ही दोन्ही, कथाकथन आणि अभिवाचन. तर
या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण खूप खूप पुढे जाऊ शकतो आणि आपण खूप प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. तुम्ही जाणताच की हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जग आहे. जरी पॅन्डेमिक आहे म्हणून आपण स्क्रीनमुळे जगभर पोहोचू शकतो, पण पुढेही हेच क्षेत्र अग्रेसर राहणार आहे. तुम्ही बघा, आवाज हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. तुम्ही आज बघता की लोक मेट्रोमधनं प्रवास करतात, लोकलमधनं प्रवास करतात, कारमधनं जातात येतात, ऑफिसेसमध्ये बिझी असतात, महिला पण खूप व्यस्त जीवनशैली आहे सगळ्यांची. तर अशा वेळेला आपल्या आवडत्या लेखकांचं, लेखिकेंचं साहित्य आपल्याला वाचायचं राहून जातं. मनाला रुखरुख लागून राहते की आपण वाचू शकत नाही आहे, ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि आजकालची नवीन पिढी तर स्क्रीन ॲडिक्ट आहे. तर या सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपण स्क्रीन हे अत्यंत परिणामकारक, इफेक्टिव्ह माध्यम खूप चांगल्या रीतीने वापरू शकतो. आणि अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे की ज्या व्यक्ती खूप आजारी आहेत, अंथरुणाला खिळलेल्या आहेत किंवा अंध व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण ध्वनिमासिक म्हणजे ऑडिओ मॅगझिन आपला आवाज अभिवाचनद्वारा पोचवू शकतो. आहे की नाही? किती सुंदर माध्यम आहे हे, याचा आपण किती चांगला उपयोग करून घेऊ शकतो. तर आज मी तुम्हाला थोडक्यात असे काही मुद्दे सांगितले. अर्थात मी या क्षेत्रामध्ये खूप अनुभवी नाही, पण जे मला मनापासून वाटतंय ते मी तुमच्याशी बोलते आहे. चला तर मग आपण लागूया. उद्यापासूनच एखादी छोटीशी कथा घ्या, तिचं अभिवाचन करा पहिले. ते अभिवाचन केल्यानंतर ती कथा समजून घ्या, पाठ करा, कथाकथन करून बघा तुमच्या घरातल्या व्यक्तींसमोर किंवा आरशासमोर किंवा तुमच्या नातवंडांसमोर, आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात की नाही, म्हणजे ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात की नाही. तीच तुमच्या कामाची पावती असणार आहे. आशा करते की तुम्हाला यातनं थोडं तरी शिकायला मिळेल. धन्यवाद.